प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 31 मार्च 2026 मंगळवार। प्रेम वाईटाचे विचार करत नाही। प्रेम वाईटाचे विचार करत नाही। पहिले कोरिंथीकर 13 अध्याय 5 वचन। एखादा चुकीची आठवण ठेवणे, तिला क्षमा न करणे आणि बदला घेण्यासाठी संधीची वाट बघणे हे प्रेमाचे स्वभाव नाही। प्रेम क्षमाही करते आणि विसरतेही। ते कधीही चुकीची नोंद ठेवत नाही। ते सूड घेण्याचे विचार मनात ठेवत नाही। प्राण्यामध्ये अतिची स्मरणशक्ती फार प्रबल असते असे म्हटले जाते। एखाद्याने केलेली इजा तो अनेक वर्ष लक्षात ठेवू शकतो। एका मुलाने अतिला नारळ देण्याचे नाटक केले। अतिने उत्साहाने तो नारळ फोडला, पण आतून चुना भरलेला होता, ज्यामुळे त्यांची सोडेवर जखम झाली आणि जळजळ झाली। अतिने ती घटना कधीच विसरली नाही। अनेक वर्षांनी तो मुलगा मोठा झाला असताना गर्दीत अतिने त्याला ओळखले, त्याचे मागे धावत जाऊन त्याला चिरडून टाकले। त्याचप्रमाणे आज अनेक लोक कटुता, राग आणि सुडाचे विचार आपल्या हृदयात ठेवतात, पण प्रेम वाईटाचे विचार करत नाही। देवाचे लेकरांनो, दैवी प्रेमाने इतरांचे चुका क्षमाही करा आणि विसरून नाही जा। शास्त्र म्हणते, एकमेकांशी दयाळू आणि कोमल अंतःकरणाचे असा। जसे देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली, तसे तुम्हीही एकमेकांना क्षमा करा। एफेसीकर अध्याय 4 32 वचन। एक पोलीस अधिकारी एका चोराच्या मागे धावत होता। त्या चोराची धावण्याची गती पाहून अधिकारी आश्चर्यचकित झाला। ती अगदी ऑलिम्पिक खेळा दुसारखी वेगवान होती। त्याला फक्त पकडून तुरुंगात टाकण्याऐवजी त्या अधिकाऱ्याने त्याला उत्कृष्ट धावपटू बनवण्याचा निर्णय घेतला। लाउड स्पीकरद्वारे त्याने त्या चोराला प्रेमाने हाक मारली आणि त्याला खात्री दिली की तो त्याला शिक्षा करणार नाही। जीवाच्या भीतीने धावणारा तो माणूस थांबला। अधिकाऱ्याने त्याला प्रोत्साहन दिले, त्याचे वेगाचे कौतुक केले, त्याला प्रशिक्षण दिले, योग्य कपडे आणि अन्न दिले आणि त्याच्या मनात देशप्रेम जगावले। काही कालानंतर तो पूर्वीची चोर ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू लागला आणि देशाला सन्मान मिळवू दिला। मनुष्याने पाप केले आणि पवित्र देवासमोर उभे राहू शकत नसल्यामुळे तो झाडामध्ये लपला। न्याय आणि शिक्षा यांची भीती वाटून तो देवाची उपस्थितीपासून दूर पळाला। पण ख्रिस्त आपल्याला शोधण्यासाठी आला, दोषी ठरवण्यासाठी नव्हे, तर आपल्यावर प्रेम करून आपल्याला आपली मुले बनवण्यासाठी। देवाचे लेकरांनो, हे प्रेम दररोज आपल्या जीवनात आचरणात आणा। तुमच्या हृदयातून प्रेमाची नद्या वाहू द्या। तुमची आत्म्याची प्रियकर येशूकडे आणि तुमच्या भाऊ बहिणीकडे। प्रेम वाईटाचे विचार करत नाही, ते सुडाऐवजी त्याग निवडते। अधिक चिंतनासाठी वचन। कारण देवाने आपला पुत्र जगात पाठवला, तो जगाला दोषी ठरवण्यासाठी नव्हे, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण यावे म्हणून। योहान 3 अध्याय 17 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ न्यायाधीश 11 अध्याय 12 अध्याय। संध्याकाळ लूक 6 अध्याय 1 से 26 वचन। धन्यवाद।